मित्रांनो, जय महाराष्ट्र. आता वाजलेले आहेत 3:30. अचानक भयानक आमचा झालेला आहे प्लॅन. आता कुठे जायचं वैभव आपल्याला? घृष्णेश्वर महादेव मंदिर. 12 ज्योतिर्लिंग. 8 वर्षानंतर आमचा एक मित्राने कॉल केला. 8 वर्षानंतर, 8 ते 9 वर्षानंतर, आणि डायरेक्ट कॉल केला आणि बोलायला लागला आपल्याला घृष्णेश्वर मंदिराला जायचं आहे. आता डायरेक्ट अचानक भयानक प्लॅन झालेला आहे. तर आपण जाऊया आणि बघूया कसं आहे ज्योतिर्लिंग मंदिर. वैभव भावसार दिसे ना अंधारात. सगळ्या डिटेल उद्या दिसतीलच. पद्धतशीर टायमाने थोडा आता गाडी चालवतो. मित्रांनो, आता आम्ही जातो आणि सकाळी पोहोचल्यानंतर तिथं भेटू आपण. तोपर्यंत रोडचा प्रवास बघा तुम्ही. लेट्स गो. आज आम्ही आलेलो आहोत कुठे? एल्लोरा केव्ज, जे की आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. सो आता आम्ही तिकीट काढलेलं आहे. आतमध्ये बघूया कसं मंदिर आहे. प्राचीन मंदिर आहे, साधारणतः बऱ्याच वर्षापासूनचं मंदिर आहे. सो आतमध्ये जाऊन बघूया आपण हे मंदिर कसं आहे. या प्रकारचं तिकीट देतात. 40 रुपयाला एक तिकीट आहे. किती रुपयाला? 40 रुपयाला इंडियन सिटीजनला आणि फॉरेन सिटीजनला 600 रुपयाला फॉरेनर सिटीजनला. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की तुम्ही लाईन मध्ये राहून तिकीट पण काढू शकता आणि इथे स्कॅनर ठेवलेला त्याच्यावर पण तुम्ही तिकीट काढू शकता. तुम्ही बघू शकता मोस्टली या केव्जला कॉलेज स्कूल ट्रिप्स जास्त दिसतात त्याच्यामध्ये. हाँ, हाय. हेलो. कौन सा स्कूल से हो? कहाँ पे है? मालेगांव से. कौन से स्टैंडर्ड में हो? 7. ओके. एन्जॉय. कॉलेज डिग्रीचा कॉलेजमेट 8 वर्षानंतर आम्हाला भेटतोय आणि डायरेक्ट त्याची नवीन गाडी होती. कुठली गाडी घेतली रे? कुठली गाडी घेतली सांग ना. अरे ह्याच्यात सांग ना. स्कोडा गाडी घेतली. सो आम्ही ट्रिप साठी आलेलो आहोत. अजून काय सांगशील? किती लाखाला घेतली? EMI वर घेतली, डायरेक्ट कॅशवर घेतली? तसलं काय सांगायचं ना, कॅशवरच घेतले. मित्रांनो, महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध ठिकाण म्हणजे आपले एलोरा लेणी आणि कैलास मंदिर. याच्याबद्दल सविस्तर माहिती घ्यायचा प्रयत्न करूया आपण. जसं की मी सांगितल्याप्रमाणे संभाजीनगरपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या या अद्भुत ठिकाणाला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. आणि मुळात युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेल्या या लेण्याला केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. एलोरा लेणीचा इतिहास, विशेषतः जगातील एकाच दगडातून कोरलेले अद्भुत कैलास मंदिर याबद्दल माहिती घेऊया. एलोरा लेण्या ह्या साधारण 600 ते 1000 इसवी सनच्या दरम्यान कोरल्या गेल्या. या लेण्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की इथे सगळ्या हिंदू लेण्यांचे इतिहास आणि इथे प्रतिकृती उमटलेल्या आहेत. जसे की तुम्ही बघू शकता आणि की ह्या लेणे म्हणजे जवळपास हिंदू लेणे ह्या 34 लेणी आहेत. त्यातील 17 हिंदू लेणी जसे की लेणी क्रमांक 13 ते 19 आहेत. या लेण्या साधारणतः इसवी सन 730 ते 950च्या कालखंडात राष्ट्रकूट आणि चालुक्य राजवंशाच्या काळात कोरल्या गेल्या. हिंदू लेण्यामध्ये प्रामुख्याने शैव, वैष्णव पंथांशी संबंधित मूर्ती आणि शिल्पे कोरलेली आहेत. मुळात रामायण आणि महाभारत या पुराणांमधील विविध कथांचे कोरीव काम या लेण्यामध्ये पाहायला मिळते. या लेण्या पूर्णतः खडकात कोरलेल्या असून त्याची भव्यता आणि बारकाईने केलेले शिल्पकाम पाहून तुम्हाला थक्क व्हायला वाटेल. ह्या लेणी तुम्ही बघू शकता. ह्याच्यामधले काही लेणी आणि काही प्रतिकृती अवेलेबल आहेत. पण मला असं वाटतं की औरंगजेबाच्या काळामध्ये ज्यावेळी औरंगजेबाने त्याचे 1000 सैनिक पाठवून या मंदिराची तोडफोड करायला लावली, त्या काळामध्ये या मंदिराची काही आणि प्रतिकृतीची आणि शिल्पांची काही तोडफोड झालेली तुम्ही बघू शकताय. पण तरी 1000 सैनिक पाठवून सुद्धा या मंदिराची पूर्ण प्रतिकृती त्याला नष्ट करता नाही आली. तुम्ही बघू शकता इथे.
काही लेणी आणि म्हणजे काही चित्र किंवा प्रतिकृती ह्या तोडल्या गेलेल्या आहेत आणि काही अवेलेबल म्हणजे बघू शकतो आपण. मित्रांनो, मंदिराच्या पायथ्याला हत्तीच्या मूर्ती कोरलेल्या आहेत, ज्या मंदिराला आधार देत असल्याचा भास निर्माण करतात. रावणाच्या 10 डोक्याची आणि 20 हत्तीची अप्रतिम कोरलेली प्रतिमा इथे पाहायला मिळते. त्याच्या चेहऱ्यावर दिसणारी क्रोध, शक्ती आणि भीती याचे मिश्रण दर्शवणारी कलाकृती आजही एक अभ्यासासाठी अद्भुत नमुना आहे. पुराणकथेनुसार एकदा रावण कैलास पर्वत उचलून लंकेत नेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळी कारण शिव आणि पार्वती त्या पर्वतावर निवास करत होते आणि भगवान शंकराने केवळ पायाच्या अंगठ्याने पर्वताला खाली झडपले आणि रावण त्या पर्वताखाली अडकून गेला. शेवटी रावणाने शिवाची स्तुती करत शिवतांडव स्रोत म्हटला आणि त्यानंतर शंकराने त्याला मुक्त केले. हे दाखव. हे बघू शकताय की भगवान शिवाचे विशाल शिवलिंग आहे, जे की शिवलिंगाच्या भोवती सुंदर नक्षीकाम. मित्रांनो, ही आहे आपल्या गौतम बुद्धांची लेणी, जे की खरं तर या लेणीचा इतिहास असा आहे की भारतात मोठ्या प्रमाणात वाढीचा इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात सम्राट अशोकाच्या काळात झाली. यानंतर अनेक शतकं बौद्ध भिक्षू आणि अनुयायांनी ध्यान साधण्यासाठी आणि शिक्षणासाठी गुफांनी लेण्यांची निर्मिती केली. त्याच्यामधलीच एक अजिंठामधली एक सर्वात आकर्षक लेणी तुम्ही बघू शकत आहे. ही खूप पुरातन, आय थिंक 1700 आणि 1800च्या काळामध्ये ही क्रिएट केलेली लेणी आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता मी चाललेलो दर्शनाला कृष्णेश्वर मंदिराच्या. गुड मॉर्निंग भाऊसार. गुड मॉर्निंग इंद्रजीत. गुड मॉर्निंग. कसं वाटलं 2 दिवस तुला इथे? छान वाटलं, वेरूळ चांगलं आहे, स्वच्छ आहे आणि पण स्वच्छ आहे. सकाळी फ्रेश झालं, काही छान. ओके, सो आता मी जाऊया, बघूया मंदिरामध्ये किती लाईन आहे, दर्शन घेऊया. आणि फक्त मंदिरात जायचं का तीर्थकुंडला पण जायचं आपल्याला? मंदिरातच जाऊ. तीर्थकुंड सध्या बंद आहे. तीर्थकुंड श्रावण महिन्यात चालू होतं.
सो चला तर मंदिरात जाऊया आणि देवाचं दर्शन घेऊन तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, हे मंदिर महादेवाचे 12वा ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. मंदिरामध्ये प्रवेश करताना पुरुषांना शर्ट मात्र काढावा लागतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला दर्शनाला आतमध्ये सोडलं जातं. आणि आतमध्ये फोटोशूट आणि व्हिडिओ वगैरे काढू. पुराणानुसार असं बोललं जातं की सुधर्मा नावाचा एक धार्मिक ब्राह्मण आणि त्याची पत्नी सुदेहा वेरूळ येथे राहायचे. त्यांना मुलबाळ नव्हते, त्यामुळे सुदेहा खूप दुःखी होती. तिने आपल्या पतीचे दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला कृष्ण नावाच्या स्त्रीशी विवाह करण्यास सांगितले. कृष्णा ही भगवान शिवाची परमभक्त होती. ती रोज 101 शिवलिंगाची पूजा व स्थापना करत असे. कृष्णाच्या उपासनेमुळे तिला पुत्रप्राप्त झाली. हे पाहून सुदेहाला मात्र मत्सर वाटू लागला आणि तिने रागाच्या भरात कृष्णाचा मुलगा ठार मारला आणि त्याचे शरीर तलावात टाकले. पण कृष्णा हे जाणूनही शांत राहिली आणि पुढच्या दिवशी नेहमीप्रमाणेच आपल्या उपासनेत मग्न झाली. तिच्या श्रद्धेमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले व तिच्या मुलाला पुन्हा जिवंत केले. कृष्णाने भगवान शंकराची स्तुती केली आणि त्या ठिकाणी स्थिर राहण्याची विनंती केली. तेव्हापासूनच या स्थानाला घृष्णेश्वर महादेवाची स्थापना झाली. घृष्णेश्वर मंदिर अनेक आक्रमकांमुळे नष्ट झाले होते, परंतु त्याचा पुनर्विवाह मात्र मल्हारराव होळकर आणि नंतर अहिल्याबाई होळकर यांनी केला. अहिल्याबाई होळकर यांनीच काशी विश्वनाथ, सोमनाथ अशा अनेक तीर्थस्थळांचा पुनरुत्थान केला. आणि हे मंदिर लाल दगडापासून बांधलेले असून यावर अप्रतिम कोरीव काम आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना असून ते अत्यंत दुर्मिळ आहे. कृष्णेश्वर महादेव मंदिर हे हिंदू धर्मातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे मोठी गर्दी असते. आणि अगदीच एल्लोरा किंवा अजिंठा आणि वेरूळ या लेण्यांच्या जवळ असल्यामुळे हे मंदिर पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण ठरते. मित्रांनो, तीर्थकुंड हे मंदिर हजारो वर्षापासून तपस्वी, साधू आणि भक्तांसाठी एक महत्त्वाचे ध्यान व साधना स्थळ म्हणून ओळखले जाते. तीर्थ म्हणजे शुभ दिवस आणि कुंड म्हणजे पाण्याचा स्रोत. असे मानले जाते की या ठिकाणी असलेल्या कुंडामध्ये स्नान केल्याने पवित्रता आणि आत्मशुद्धी होते. हे मंदिर शिवमंदिर असून त्याची रचना साधी आणि प्राचीन कालखंडाचे वैभव दर्शवणारे आहे. असे मानले जाते की या कुंडातील पाणी कधीही कोरडे पडत नाही आणि त्यात स्नान केल्याने भक्तांचे पाप सगळे धुवून जातात. महादेवाची आराधना करणाऱ्या भक्तांसाठी अत्यंत शक्तिस्थानी स्थान मानले जाते. इथे नियमितपणे महादेवाचा अभिषेक, रुद्राभिषेक आणि विशेष पूजा आदी पार पडतात. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी होते. पुराण कथानुसार अनेक संत आणि ऋषींनी येथे तपस्या केली असून त्याचा आध्यात्मिक प्रभाव आजही ते जाणवतो. मित्रांनो, एलोरा लेणी आणि कैलास मंदिर आणि घृष्णेश्वर महादेव मंदिर हे पाहून नक्कीच तुम्हाला महाराष्ट्राच्या महानतेचा अभिमान वाटला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि असेच ऐतिहासिक ठिकाणांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की भेटूया नवीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.